हाय गाइस, दिस इज अमोल. तुम्हा सगळ्यांचं या लेक्चर्समध्ये मी स्वागत करत आहे. सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द क्वेश्चन नंबर. नेक्स्ट इट इज बेस्ड ऑन द प्रिपरेशन ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, मी तुम्हाला एकदा आठवण करून देण्याचा प्रयत्न करत आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे बिझनेस आणि पार्टनर्स यांच्या दोघांमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यासाठी प्रिपेअर केलं जातं. त्याचे दोन टाईप्स आहेत. एक आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्याच्यामध्ये दोन अकाउंट्स ओपन करावे लागतात, आणि एक आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, त्याच्यामध्ये फक्त एकच अकाउंट ओपन केले जाते. पहा, रीड करत असताना काय दिसत आहे, त्यांनी सांगितले करण अँड किरण आर पार्टनर्स ऑफ मेहता अँड एंटरप्राइजेस. या बिझनेसचे पार्टनर्स कोण आहेत? करण अँड किरण. सो पुढे दिलेलं आहे दे स्टार्टेड व्हॉट गाईज, दे have started business of ready-made garment on 1st April 2019, on which date they contribute 5 lakh each. म्हणजे प्रत्येकाने किती रुपये दिलेले आहेत ॲज देअर इनिशियल कॅपिटल? 5 लाख रुपये दिलेले आहेत, बरोबर की नाही? म्हणजे काय, पहा, 1 एप्रिललाच बिझनेस स्टार्ट होत आहे. बिझनेस स्टार्ट होत आहे याचा अर्थ त्यांनी किती रुपये पैसे दिलेले आहेत? प्रत्येकाने 5 लाख रुपीज. पहा, जर आपण रीडिंग पुढे केली तर म्हणजेच काय, पहिला पॉईंट मला माहीत झालेला आहे की आपला एक कॅपिटल आहे त्याच्यामध्ये. ओके, पुढचा पॉईंट काय दिसत आहे? करण हॅज विथड्रॉन ₹20 अँड किरण हॅज विथड्रॉन ₹15 फॉर पर्सनल यूज. म्हणजेच पर्सनल यूजला काय म्हणतात आपण? ड्रॉइंग्स. ओके, पुढे काय आहे अजून? पुढे सांगितलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड 12%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पण पॉईंट आहे. पुढे सांगितले इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज 3% पर ॲनम. ओके, म्हणजे फोर्थ पॉईंट कोणता आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पण आहे. नेक्स्ट व्हॉट गाईज, पुढचा पॉईंट दिलेला आहे त्यांनी, करण इज एंटायटल टू गेट सॅलरी 1800 पर मंथ. पर मंथला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. फिफ्थ पॉईंट आहे सॅलरी टू पार्टनर. ओके, पुढे किरण इज अलाउड गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स ड्युरिंग द इयर. नेट सेल्स किती आहेत? 2,50,000. नेक्स्ट पॉईंट आहे कमिशन. कमिशन टू पार्टनर. नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर. चालू वर्षामध्ये 60,000 किती आहे? कॅपिटल दिलेलं आहे. म्हणजे 7th पॉईंट आहे प्रॉफिट ऑफ द फर्म. ओके, पहा, करण आणि किरण आर द पार्टनर्स. त्यांचा शेअरिंग रेशो दिलेला नाही आहे प्रॉफिट. याचा अर्थ ते प्रॉफिट कसा वाटणार आहे? तर इक्वली. ओके, सो म्हणजे आपल्याला काय येतं, बिझनेस बरोबर आपले ट्रान्झॅक्शन, म्हणजे आपण स्वतः अकाउंटंट आहोत, आपण बिझनेसमध्ये काम करत आहोत, म्हणजे आपले ट्रान्झॅक्शन पार्टनर्स बरोबर किती झालेले आहेत? 7 टाईपचे. ओके, मग त्यांनी सांगितले प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर कोणती मेथड? फिक्स्ड कॅपिटल मेथड. ओके, आणि नंतर आपल्याला फॉर्म करायचे आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके, सो मग अंडर विच मेथड? त्यांनी सांगितलं की फिक्स्ड कॅपिटल मेथडचा जर विचार केला तर आपण पाहू. सो let's prepare the partners capital account. This looks like this. Okay, sorry. Okay, so first under which method? First is under fixed capital method. Okay, so everybody knows that in this method we have to prepare two types of accounts. First one is partners capital account
ओके. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पहा, सगळे अकाउंट दिसायला कसे सारखे दिसायला आहेत. लुक्स लाईक दिस. हिअर इज फर्स्ट कॉलम, सेकंड दोन पार्टनर्स आहेत, दोन पार्टनर्सची नावं लाईक दिस. सो पार्टनर्स कोण आहेत? करण अँड किरण. यस सर, करण अँड किरण. सो पहा, सेकंड जे अकाउंट ओपन करायचं आहे त्याचं नाव आहे आपल्याला करंट. अंडर द फिक्स्ड कॅपिटल मेथड दोन अकाउंट्स आहेत. दुसरं आहे आपलं करंट कॅपिटल अकाउंट. सेम स्टेप्स, सेम फॉर्मॅट. ओके. So this is for Karan, this is for Kiran and Kiran. Particulars. Same here is also particular. So this is the credit side and this is the debit side. Yes sir. So as usual जसा पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे त्याच पद्धतीने प्रॅक्टिस पोस्टिंग करायला सुरुवात करा. क्वेश्चन काय सांगत आहे पहा. करण अँड किरण पार्टनर्स दे स्टार्टेड बिझनेस ऑफ गारमेंट ऑन 1st April ऑन विच दे कॉन्ट्रीब्युट्स 5 लाख इच इन देअर इनिशियल कॅपिटल. म्हणजे कॅपिटलचा पहिला पॉईंट आहे. सो मग इनिशियल कॅपिटल आहे म्हटल्यानंतर पुढे कॅपिटल अकाउंट्समध्ये तुम्ही लिहिता हा बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणता येणार नाही. का बरं? कारण हे फर्स्ट टाइम बिझनेस चालू होत आहे, त्याच्यामुळं पैसा हा कॅपिटल कशामध्ये येईल? कॅशमध्ये येईल. सो तुम्ही इथे काय म्हणू शकताय? कॅश अकाउंट. इथे किती? 5 लाख. सेम अमाऊंट इच 5 लाख. इट इज करेक्ट. हां सर. नेक्स्ट पोस्टिंग काय आहे बरं? रीडिंग केल्याप्रमाणे नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. रीड करू आपण. पुढे सांगितलं की करण हॅज विथड्रॉ 20,000 अँड किरण हॅज विथड्रॉ 15,000. लेट्स पोस्ट दिस ऑल्सो. करंट अकाउंटमध्ये बाकीचे सगळे ट्रान्झॅक्शन जातात. तर टू ड्रॉइंग नाव आहे या ठिकाणी. करणचे आहे 20,000, किरणचे आहे 15,000. इट इज करेक्ट. हां सर. नेक्स्ट वॉट? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इट इज करेक्ट. हां सर. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलं आहे त्यांनी 12%. कॅपिटल किती आहे? 5 लाख. करेक्ट. हां सर. मग 12% 5 लाखवरती कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? वर्किंग नोट. काय करावं लागेल? वर्किंग नोट. सो या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही जर पाहितलं तर बुक्समध्ये वर्किंग नोट फॉर्म करून दिलेले आहेत. हा या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5 लाख इन फॉर 1 इयर, 12%, 5 लाख इंटू 12% फॉर 1 इयर 60,000 अँड फॉर किरणसाठी 60,000. पॉईंट क्लिअर. पोस्टिंग काय असणार आहे? पोस्टिंग तुमची येईल इंटरेस्ट. हमेशा काय येत असतो? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. क्रेडिट साईडला तुम्ही लिहिताना इंटरेस्ट ऑन कॅपिटल 60,000 फॉर किरण अँड वन्स अगेन 60,000 फॉर करण अँड किरण. सो ही जी वर्किंग नोट आहे ही वर्किंग नोट या ठिकाणची तुम्हाला स्वतःला फॉर्म करायची आहे. सो नेक्स्ट पुढचा पॉईंट काय आहे चेक कर. पुढचा पॉईंट सांगितलं त्यांनी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. सगळ्याला माहिती आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 6 महिन्याचे चार्ज करायचे आहेत. पण किती पर्सेंट सांगितले? तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितले 3%. येस सर. मग मला सांगा ड्रॉइंग किती आहेत बरं? ड्रॉइंगचं जर आपण कॉलम पाहितला तर ड्रॉइंग आहे 20,000 अँड 15,000. त्याच्यावरती 3%. सो कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ही वर्किंग नोट कंटिन्यू करावं लागेल. या ठिकाणी केलेली आहे पहा. करंटसाठी 20,000 इंटू 3%. पण 6 महिन्याचे चार्ज करायचे म्हणजे हाफ इयरचे चार्ज करायचे आहे. पहा त्यांनी काय सांगितलं? 2 त्याची डेट दिलेली आहे का चेक करू आपण. कारण त्यांनी 2च महिने चार्ज केलेले आहे. क्वेश्चनमध्ये डेट दिलेली आहे चेक करू एकदा. ओके. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्जड ॲट 3% पर ॲनम. ओके. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेफिनेटली या ठिकाणी कॅल्क्युलेशन काय 6 महिन्याचे घेतलेले नाहीत. आपले कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने असतील पहा. इथे जे त्यांनी 2 घेतलेला आहे तर 6 असेल.
या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे साईडला. 20,000 वरती 3% 6 महिन्यासाठी. आता 3% जर काढले तर डेफिनेटली 200 इंटू 3. अमाऊंट सेम हीच येत आहे 300, पण त्यांच्याकडून हे अमाऊंट इथं 2 नाही, इथे 6 आहे. काय आहे? 6. ओके, सो आय कॅन राईट हिअर इंटरेस्ट ऑन 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 300 आणि दुसरेच कॅल्क्युलेशन किती येणार आहे? 225. इथे पण सेम आहे, इथे 6 आहे. 225. दॅट्स इट. ओके, नेक्स्ट पॉईंट व्हॉट? पोस्टिंगचा नेक्स्ट पॉईंट आहे सॅलरी. सॅलरी कशा पद्धतीने आहे? सॅलरी सांगितले की करण इज एंटायटल, करणला फक्त मिळणार आहे 1800 पर मंथ. त्याची पण वर्किंग नोट केलेली आहे इथे. पहा 1800 पर मंथ केल्यानंतर तुम्हाला सॅलरीची अमाऊंट या ठिकाणी पहा, सॅलरी टू सॅलरी अकाउंट पार्टनर्सला किरणला दिलेले आहे. ॲक्च्युली इथे करण नाव आहे, चुकून मिस्टेक झाली तिथे. 21,600 तुम्ही लिहू शकताय, पोस्टिंग करू शकताय करंट अकाउंटमध्ये बाय सॅलरी 21,600. किरणला मात्र नाही आहे. पुढे काय? किरणला काय मिळत आहे? किरण अलाउड गेट कमिशन 5% ऑन नेट सेल्स. 5% जर कॅल्क्युलेट केले तर काय येत आहे? तर पहा इथे कमिशन कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे 5%. नेट सेल्स आहे 2,50,000, 5% 12,500. म्हणजे तुम्ही काय करू शकता? पोस्टिंग करू शकताय 12,000. इथे पार्टनर्सला द्यायचं आहे कमिशन, किरणला 12,500. सेम अमाऊंट दिस. पुढे काय? नेक्स्ट इंटरेस्ट कमिशन झाल्यानंतर पुढचा पॉईंट कोण आहे? पुढचा पॉईंट आहे प्रॉफिट. सो प्रॉफिट किती आहे? 60,000. 60,000 डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रेशो दिलेला नाही आहे, इक्वल वाटून टाका डिस्ट्रीब्यूट करून. पहा बरं, करंट अकाउंटलाच इफेक्ट जाईल. सो तुम्ही या ठिकाणी देता बाय प्रॉफिट अँड लॉस 30,000 30,000. एकदा का पोस्टिंग झाली की सगळे अकाउंट काय करायचे? तुम्हाला क्लोज करायचे. तर वरच्या अकाउंटमध्ये बॅलन्सिंग फिगर सेम राहणार आहे. इथली बॅलन्सिंग फिगर पहा, चेक करा. डायरेक्ट आन्सरमध्ये दाखवत आहे मी तुम्हाला. करंट मेथडमध्ये पहा, आपण जी कॅल्क्युलेशन केली पहिली कॅपिटलची एंट्री, हे लगेच अकाउंट क्लोज झालेलं आहे. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, प्रॉफिट वाढलेला आहे 30,000. ड्रॉइंग इथे आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पहा, आणि बॅलन्स कॅरेड ऑन जो आपल्याला इथे लिहायचा आहे. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही काय करू शकताय? टॅकल करू शकताय. सेम क्वेश्चन हाच फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये जर करायचं जर झालं तर फ्लक्च्युएटिंग मेथड म्हणजेच काय? ह्या दोन्ही अकाउंटचे एकत्रीकरण, कॉम्बिनेशन करणे. सेम पोस्टिंग पहा, कॅपिटल या ठिकाणी लिहिलेले आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे लिहिलेलं आहे, सॅलरी इथे लिहिलेली आहे, कमिशन या ठिकाणी, प्रॉफिट या ठिकाणी, ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि बॅलन्स फक्त कॅरेड ऑन चेंज झालेला आहे. काय केलं बरं? फक्त फरक एवढाच आहे की जे कॅपिटलची अमाऊंट 5 लाख आहे ती या ठिकाणी लिहिलेली आहे, म्हणजे एक कंबाईन अकाउंट तयार केलेलं आहे. याला म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे तुम्ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकताय. ओके, सो मग काय म्हणतात फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये? पहा, एकच कॅपिटल अकाउंट ड्रॉ करताना तुम्ही त्याला नाव देताना तुम्ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट. येस सर. पार्टनर्स किती आहेत तेवढे कॉलम, 2 पार्टनर्सचे 2 कॉलम, 3 असतील तर 3 कॉलम ड्रॉ करावे लागतील. कॉलमला नाव द्या. करणचा हा आहे किरण, दिस फॉर करण अँड किरण, पर्टिक्युलर. ओके, पहा रीडिंगवरून कळाले आहे की इथे बिझनेस चालू होत आहे. फर्स्ट लाख 5 लाख रुपीज प्रत्येकाने दिलेले आहेत. सुरुवात आहे म्हणून ब्रॉडडाऊन न म्हणता मी डायरेक्ट काय म्हणेन कॅश 5 लाख. सो म्हणजे सिमिलरली जशा पद्धतीने अगोदरच्या मेथडमध्ये आपण पोस्टिंग केली आहे, सेम मेथडमध्ये पोस्टिंग करायचे आहे, वर्किंग नोट बनवायचे आहेत, फक्त हे सगळी पोस्टिंग एकाच अकाउंट्समध्ये. पॉईंट क्लिअर? ओके, सो तुम्ही काय करू शकताय? हा व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सॉल्व्ह करू शकताय. वी विल स्टॉप टुडे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
थँक यू व्हेरी मच.